श्री स्वामी समर्थ 2026मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी करणार आहोत. मकर संक्रांतीच्या या वर्षी नेमकी कशावर बसलेली आहे, तिचं रंग कोणता आहे, वस्त्र कोणते, वाहन कोणते, या येणाऱ्या वर्षात काय संकेत घेऊन येणार आहे, काय दान करावे याची माहिती चला तर जाणून घेऊया. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मकर संक्रांतीचा धार्मिक महत्त्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांत म्हणतात. हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, ज्यामुळे दिवस कालावधी वाढतो, रात्र कालावधी कमी होत जातो. यंदा 2026मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी साजरी करणार आहोत. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुधवारी 2026 दुपारी 3:13 या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे. 14 जानेवारी 2026 सायंकाळी 5:45 मिनिटांपर्यंत 2 तासाचा पुण्यकाळ असणार आहे. त्याचप्रमाणे महापुण्यकाळ मुहूर्त दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 4:58 शुभ कार्य करू शकतात. 23 वर्षांनंतर संक्रांती आणि षटातीला एकादशी हा योगायोग आलेला आहे. संक्रांती देवी स्वरूप कसे आहेत? वाहन वाहक आहे, उपवाहन घोडा, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा धारण केलेले आहे, वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे, हातात जाईचं फूल घेतलेलं आहे, पायात भक्षण करीत आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, ईशान्येकडे पाहत आहे. बुधवार अनुराधा नक्षत्र आहे आणि गदाद्रव्य कुंकुम आहे, सोबतच चांदीचं भोजन पात्र आहे. देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे, तर महिलांनी ते पिवळे रंग वर्ज करावा, गंगास्नान करावे, सूर्याला अर्घ्य द्यावा, त्यांची उपासना करावी. या दिवशी केलेले जप तप विशेष फलदायी मानले जाते. सुवासिनींनी महिलांनी हळदी कुंकू लावून वाण द्यावे, महिलांनी वसा भरावा, गाईला चारा द्यावा, गाईला गहू खाऊ घालावे. दान धर्माला विशेष महत्त्व आहे. दान केल्याने पापाचा नाश होतो असे मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.